मला नाही वाटत मला आज व्हेज असं काही भेटेल असं वाटत नाही. आणि तुम्हाला गर्दी दाखवतो. गर्दी आता बाबा चुंबाट जेवणावरून उठवलं काहीच मला या लोकांनी. पुष्पा मुझको फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं, हम तो फायर है. फायर नाही, वाइल्ड फायर. वाइल्ड फायर. 5, 4, 3, 2, 1 हॅपी न्यू इयर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या पार्टीच्या नंतरची आपली 31st एक व्हिडिओ येणार होती, तीच ही व्हिडिओ आहे. आणि आज आमचा सुतक संपलाय फायनली. आणि इथं मेडिकलमध्ये मी पूजा करतोय. बऱ्याच दिवसानंतर देवाला हात लागणार आहे, त्यासाठी पूजेचं सामान आणायला गेलो होतो. गादीवाल्यांनी पण आताच शॉप ओपन केलेलं आहे आणि मस्तपैकी अरेंज करत आहेत. आताच आपला संध्याकाळी 6 वाजता ब्लॉग येतोय, म्हणजे तुम्ही बघितला असेल ऑलरेडी पोपटी केलेल्याचा. सो आज मी मामाकडे आहे वस्तीला, आणि मामाकडेच जी काही 31st असेल ती आपण सेलिब्रेट करणार आहोत. मामाची सगळी पोरं छोटी छोटी, आणि त्याच्यामध्ये मी पण छोटा. आता तुम्हाला वाटेल पण असं काही नाही. तर 5-6 दिवसाच्या पिशव्या राहिल्या होत्या इथं पूजेसाठी फुलांच्या. तर एकदाच बघायला गेलो तर ही सगळी फुलं खराब झालीत आणि बाकीची शिल्लक आहेत. सो मस्तपैकी आता देवाची पूजा करून घेतो. चला आता आपली मस्त देवपूजा झाली आहे आणि ऋषीनी पण एंट्री मारली आहे मेडिकलमध्ये सकाळ सकाळ. ऋषिकेश. सो गाईज सगळं आता मी आवरलंय आणि एकदम मस्त वाटते. बाहेर पण फुलं होती ती पण लावून टाकली. सो आता संध्याकाळची थोडीशी प्लॅनिंग करायची आहे, म्हणजे काय बनवायचं काय नाही ते चालू आहे. कारण आज मंगळवार असल्यामुळे आम्हाला 12च्या नंतरच खायला लागेल आणि मोस्ट ऑफ द लोक 12च्या नंतरच खाणार आहेत हॅप्पी न्यू इयरसाठी. सो करतो आता प्लॅनिंग वगैरे आणि नंतर भेटतो तुम्हाला संध्याकाळी डायरेक्ट. चला तर गाईज आता 5 वाजलेले आहेत आणि मी आज लवकर चाललो आहे, कारण मला मामाकडे जायचं आहे आणि बाकीची तयारी मलाच करायची आहे, कारण तिथं मोठं कोण नाही. आता मी लहान नाही, आता मी मोठा आहे. मी मोठा झालो आता असं मॅडम बोलतात. 2024 खत्म हो गया और 2025 अभी शुरू होने वाला है. कल मिलते हैं एक नई सुबह के साथ, नई शुरुआत करते हैं 2025 में. तब तक के लिए गुड बाय गाइस. आता मी चाललोय आणि दाखवतो तुम्हाला जाताना प्रवास माझा अर्ध्या तासाचा. 10 मिनटं बसने, उसके बाद 10 मिनिट चल के, मतलब 20 मिनिटात मी पोचतो मामाकडे. रितेशने आता काय आणलंय? रितेश फ्राईज आणलेत आणि मी मामाकडे आलोय. सो मामा मला न्यायला आला होता अर्ध्या रस्त्यामध्ये, म्हणजे मला एका मित्राकडे जायचं होतं, त्याला मी भेटलो आणि मामाला बोलवलं की मला न्यायला ये करून. सो आता आम्ही आलो आणि आता आम्ही गावातल्या घरी जाऊ आणि मग तिथून जाऊ, मग चिकन वगैरे आणू आणि जे काय असेल ते आणू. सो या साईडला मामा करते लसूण साफ. हा तो बघ त्याची स्टाईल वाढली लगेच. मस्त आहे. मामा आता बनवतोय व्हेज फ्राईड राईस करण्याचे मंगळवार. सो आता ते धुवायला चाललंय मामा. तांदूळ 1 किलो तांदूळ घेतले तर मी बासमती. छोटी छोटी पोरं सगळी आणि मी एकटा मोठा. हाय गाईज. सायली आणि आता कुमार मामा इथं बनवतोय शेजवान चटणी आणि आपल्या फ्राईड राईस सोबत खाण्यासाठी. सो रात्री मला नाही वाटत का आपला याचा प्लॅन होईल चिकन भेलचा, कारण एवढं झंझट मगजमारी कोण करणार आहे. ते कुठली चिकन भेल बनवायची आहे चिकनची. जिम जॅम टेस्ट करतो. टेस्ट वा यम्मी. बाबा चटणी बनते, अजून कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये, तो कलर दिसत नाही. आणि मामाचा अगोदर चायनीज होता, डाबा चायनीज ढाबा. गाईज लिस्ट वगैरे बनवली आता मी आणि मामा त्या साईडला. मामा तिकडं राईस वगैरे बनवतोय, सगळी तयारी वगैरे भाज्या वगैरे कापून घेतोय व्हेज राईस.
आणि मी आता गावामध्ये चाललोय चालत आणि तिथून मामाची गाडी घेईन आणि मग जाईन केक वगैरे आणायला न्यू इयरचा आणि बाकीचं सामान चिकन वगैरे आणायचं आहे. तर जाऊया पटापट आणि कपडे वगैरे चेंज करतो कारण ह्याच्यात मला नाही जमत, कंटाळा येतो याच्यामध्ये. जरा रिलॅक्समध्ये कपडे घालायचे आरामात चिलमध्ये. आणि सायली आहे सोबत, सगळीजणं मागं लागलेली पोरं आणि आम्ही दोघांनी कल्टी मारली आणि ती पुढं चाललो. सो गाईज आता आम्ही हा स्पीकर पण घेतला एकदम मोठावाला डीजे. जाम वजन आहे, बेकार वजन आहे. आणि हा घेऊन आम्ही जाणार होतो आता मामाच्या घरी. मग तिथून खतरनाक वजन आहे, उचलून बघ. तिकडनं जाऊ सामान आणायला. अजून काय आम्ही सामान आणायला गेलोच नाही. 8 वाजलेत. सॉरी गाईज मी थोडासा फास्ट बोलतोय, मला सवयच आहे ती. जातो आता. ऍक्च्युली तो व्हिडिओ काढायला कोण नाही, सो याला 2 हात लावायला लागतात. सो मी आता कॅमेरा करतोय बंद, नाही तर पडेल. सो गाईज आम्ही आता चिकन घ्यायला आलो आणि 2च्या जागी आम्ही 2.5 किलो घेत आहोत चिकन. कारण पब्लिक आपका नाही बना रे, मेरा बना रहा तो. तर हिंदी बोलायला लागलो. तर मग 2.5 किलो चिकन घेणार आहे. 2 किलो घेऊ का 2.5 घेऊ? पब्लिक जास्त आहे ना. मला नाही वाटत. मला आज इथं सगळं व्हेज आहे ना. नॉनव्हेज पण आहे काय? व्हेज असं काय भेटेल असं वाटत नाही. गव्हाणला आलो आम्ही चायनीजमध्ये भेल घेण्यासाठी आणि तुम्हाला गर्दी दाखवतो. गर्दी आता बाबा चुंबाट गर्दी आहे. जी गावातली आहेत ना त्यांनाच भेटत नाही आणि आपल्याला काय मिळणार आहे. लय गर्दी आहे. बघू नंतर गर्दी कमी झाली तर येऊ. सो गाईज आता आम्ही गव्हाणवरनं आलो. आम्हाला काय भेटला तर नाही तिथं. सो विचार केला की टाइमपास न करता आपण पुढचा पण घ्यायला जाऊया सामान. सो आम्ही आता सुपर मार्केटमध्ये आलो. थंडा वगैरे घेतो इथून. सायलीचे फोनच नाही आठवत. हो फोन माझा. चल चल लवकर चल. हो असं वाटतं का सगळं सुपर मार्केट विकत घ्यावा. चिकन तंदुरी किधर गया? हा वाला छोटा पाहिजे. छोटा भेटला. किधर आहे किधर आहे किधर आहे? 3 हो ना. एवढा मोठा कशाला घेऊ घे. सायली बाई इथं चोरून चोरून पाणी बरं खाते. बोलतील आपल्याला. कोण नाही बोलणार. बोलतील ना मग. कांदा नाही दिला. कांदा वगैरे खाल्लं फील येतं ना. तिकट पाहिजे यार. हा आता खा. मिळते ते खायचं गप. मागली आता बरोबर. आता कसा पाणीपुरी खाल्यासारखं फील येईल. शेव कांदा जरा चावायला बरं वाटतं ना. आता माची आली हा. आता पुरी भी मेरा आ गया. डालो इस पे ऐसे डालो. हा सटकला माझा. आता का नाही राक्षस आहे मी. तुला काही आता केक आणायचा लबी. बघायची केस बघा, पाठची बघा. चाललो गाईज आता आम्ही केक आणायला मॉन्जिनिस मध्ये. आणि माझा आवडता फ्लेवर मिळतोय का नाही बघूया. गाईज नेहमीचा फ्लेवर घेतोय. सो गाईज आमचा रेग्युलर नेहमीचा केक, नेहमीचा फ्लेवर तोच घेऊन आम्ही चाललो. एक नंबर लागतो ना तो. 1 नंबर. हा एक तुझ्या बर्थडेला हाच आणलेला सायली. तुला कसं आठवल? तू डिप्रेशन मध्ये होतीस तेव्हा. हे हलवू नको केक. इथंच करशील हॅपी न्यू इयर. मजा येईल ना. मी संपवीन, मला काय टेन्शन नाही. मी पण काही वेळा भूक लागले. मला पण भूक लागली. आता मस्तपैकी आम्ही फ्राईड राईसवर ताव मारणार आहोत. ताव थोडंसं काही चिमणी सारखं बस तेवढाच. आणि चटणी वाटते बघ. काय बोलतात त्याला? ओव्हर साईज घातलीस. नाही र आई थोडीशी आई थोडं नाही. गाईज लिंबू सुद्धा घेतलेत. 10 रुपयाला 2. स्वस्त काय 3 पाहिजे होतं. 20 बोलला, 20ला 3 बोलला. आम्ही दोघं येत नाही तर या लोकांनी सगळं खाऊन मोकळी झालीत.
आणि आता आम्ही पण खातोय बघा, बघू शकता तुम्ही. आता एक काढ फ्राईड राईस संपवलं साल्या हो, आम्हाला ठेवला नाही. आणि चटणी ही नाही, ही रेडीमेड आहे आणि ही वाली मामाने बनवलेली. चला जेवून घेऊ. स्वतः आम्ही मस्त बसलो जेवायला, दोघं जण. ही सगळी जेवली. स्वतः आपण बघूया खाऊन. एक नंबर असा राईस, वास तर एकदम, सुगंध एकदम छान आलाय. चटणी लय तिखट आहे बोलतात. बरोबर आहे, मस्त आहे. गाईज या तुम्ही पण काय व्हेज फ्राईड राईस खायला. जेवणावरून उठवलं गाईज मला या लोकांनी, कारण तो तिथं ब्लिंकिट वाले आलेत, झेप्टो वाले आलेत आणि मला जेवणावरून उठवलं पेमेंट करायला. नाही जेवायचं आहे अजून. गाईस चिकनचा सगळा रक्त आहे तो सगळा सांडला इथं. मग आतमध्ये मी काही घेतलं नाही, बाहेरच आलो डायरेक्ट. आणि एवढा चिकन संपल असं पण मला वाटत नाही. अजून बारीक करायचं का? बरोबर आहे ना, मस्त. गाईस चिकन हे अजून मोठा आहे ना काहीतरी टोप. सो गाईज आता आपण चिकन मॅरिनेट करतोय. त्यासाठी मी इकडे थोडासा चिकन साईडला काढून ठेवलाय आणि लिंबू आपण ऍड करणार आहोत. वेदाने उभे कापलेत लिंबू. कापता येतच नाही, तुझ्यावरच घेणार आहे. लिंबू टाकलाय आपण. आता याच्यात आपण आता जिंजर गार्लिक टाकू. त्यानंतर चिकन तंदुरी मसाला, हळद, साखर किंग फेवरेट ना. हा, त्याच्यानंतर लाल मसाला 1 चमचे, 2 चमचे, 3 बस झाला. ठीक आहे. धना पावडर 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला. आणि आगीचा एकदम खेळ होणार आहे. आणि मीठ कुठे आहे? तर मीठ टाकू आपण याच्यावर. 2 मीठ. आणि आता दही. अरे वाइट किसने डाली? एक कलर टाकायला पाहिजे काय? नाही, जरा असं दिसायला चांगला दिसेल. कालाच होईल नंतर. काय पाहिजे कलर? नाही काला नाही होणार, जरा कलर वाटेल. टाकायचा का बोला? काळा कलर पाहिजे, तुझे पोटात जाऊन काय त्याच बनणार आहे ना. लक्ष दे हातावर. चिकन लेग पीस. चला गाईज आपलं आता मॅरिनेशन झालेलं आहे. आणि आता 10 वाजलेत. सो आपण 12 वाजताच करणार आहोत. मग आपण 11:30 वाजता बनवायला सुरुवात करू. आणि मग 12 वाजता केक कापून मग खाऊ. तोपर्यंत मॅरिनेट होईल. आणि जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट केलात तर ऑफकोर्स चिकन तुमचं चांगलं होईल. सो कंटिन्यू राहा शेवटपर्यंत आपला ब्लॉग. आता मी गाईज ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करतो चिकन. गाईज आता आपण फ्रीज मध्ये ठेवतो. झाकण ठेवायचं झाकण.
सो गाईज आता आमचं सगळं झालेलं आहे कार्यक्रम, म्हणजे नाचून बिचून काय झालं नाही अजून. लय नाचतो मी तर जाम जमलोय. आणि या साईडला आम्ही आता चूल वगैरे लावली आहे इथं. आणि आता मी कौल चिकन बनवतोय. सो मगाशी आपण जो चिकन मॅरिनेट केला होता तो आता मी आणायला सांगतो कोणला तरी. जा कोणतरी आणा मागाचा, नीट आणा पण कोण आणाल तो. मस्तपैकी आग लावलेली आहे, चूल पेटवलेली आहे आणि कौल पण धुवलेली आहेत मामानी. हा तो बघ तिकडनं इशारा करतो मी केली म्हणून. क्रेडिट घेतात, क्रेडिट गाईज. या दोघी जण इथे बसल्या. दूर गेला डोल्यात बेकारी. सो आता आग तर आपली पेटली. आता मामा कौलला ठेवायची का त्याच्यावर? ऍक्च्युली आपण आता आग पेटवलेला आहे. थोडासा आपला निखारा असतो ना तो पडू द्या. निखारा पडल्यानंतर आपण कौल ठेवू. कारण कसं आहे माहिती का, निखारला जोपर्यंत पडत नाही काय होतं, तोपर्यंत आपला व्यवस्थित सेटअप बसत नाही. सेटअप जोपर्यंत बसत नाही काय ॲक्च्युली आगीचा धूर जो आहे तो जर धूर असाच राहिला आणि जर निखारा पडला नाही आणि आपण त्याच्यावरती कौल ठेवलं तर काय होईल, जो स्मेल आहे तो याचा म्हणजे जो निखारा पडत नाही, जो वाफ आहे तो धूर आहे त्याचा स्मेल येईल. थोडं थांबूया. थोडं थांबल्यानंतर एवढा मोठा स्पीच कोणाला नाही ऐकायचा आहे. आता हे बघ आम्ही कौलं धुवलेले व्यवस्थित. आणि हा आपला चिकन मागाशी जो मॅरिनेट केला होता तो. कलर नाही टाकला गाईस, कलर नाही टाकला मामा आम्ही. कलर नको तसाच ठेवला. तसा टाकूया आपण. आता निखारा पडलेला आहे याच्यावरती आपण आता कौल ठेवूया. 10 मिनिटानंतर कौल आपला व्यवस्थित गरम होणार आहे. कौल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावरती तेल टाकू आणि नंतर आपण दुसरा पण ठेवू. चिकन फ्राय करूया. आपण कौल आहे ना तो वेगवेगळा ठेवणार आहोत. जेणेकरून तो स्मेल आहे ना तो निघू द्या व्यवस्थित. बघा तुम्हाला दिसत असेल स्मेल निघते आता. मस्त. आता गाईच कौल आपण जेव्हा गरम करू ना तेव्हाच चिकन त्याच्यावर टाकणार आहोत. मस्त ऑइल आणि बटर पण आणले आता. हे खतरनाक वाटते ना, धूर नुसता डोळ्यात गेलाय. 2 कौल लावलीत आम्ही एका जागी कारण मग पटापट होईल आपला म्हणून. पुष्पा मुझको फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं, हम तो फायर है. फायर नहीं, वाइल्ड फायर. वाइल्ड फायर. पुष्पा को क्या नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल. नहीं, पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझेगा, इंटरनॅशनल. नाकातली घाण दिसते. गाईज आता केक आणलाय मस्त आम्ही येताना, आमचा रेग्युलर नेहमीचा. हॅपी न्यू इयर. इथून काढ फोटो. चॉईस माझी हो. तोंड बघू तोंड. माझी तुम्ही अख्खा भिजलाय. हॅपी न्यू इयर. चलो गाइस
12 वाजायला आता बरोबर 3 मिनिटं बाकी आहेत. सो नको, आपण एक नव्या वर्षाची सुरुवात करतोय. सो आपण मेणबत्त्या विजवून नाही, मेणबत्त्या लावून सुरुवात करूया. आणि आता टिमो अंकलनी जो केक आणलाय तो बघूया. रसमलाई दरवर्षी प्रमाणे गाईज, मागच्या वर्षी पण रसमलाई होता. जाऊ दे, चल ठेव आता. गाईज आता 12 वाजायला फक्त 5 सेकंद बाकी आहेत. सो 5 4 3 2 1 हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. फटाका पण एकदम पॉइंट वर वाजलाय गाईज. खतरनाक. नया साल मुबारक हो. नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आपल्या संपूर्ण फॅमिली कडून युट्यूबच्या. सो येस, खतरनाक. चुंबा तुडव, केक तुडवा सगळ्यांनी. सगळ्यांना, सगळ्या युट्यूबच्या फॅमिलीला माझ्याकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा केक खाऊन तुम्ही पण सेलिब्रेट करा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. साली मायली. सो गाईज आता आपण कौल चिकन आपला करायला सुरुवात करतोय. केक वगैरे कट, एक सर केक वगैरे कट केलाय आणि आता मामा तेल टाकतोय कौलांवर. कौला आपली 1 नंबर अशी तापलेली आहे गाईज. आणि यांची कटकट बघा. एक बजे का बाद खाना बन रहा है अभी इधर. अभी चिकन खाएगा. थोड़ा सा खौले में बना रहे. अजून तेल लागेल ना. वाह, वाट लागली गाईस. बघ अवतार. बेकार बेकार. अरे मेरे को मत झुका रे मामा. सो गाईज आता आम्ही याच्यामध्ये बटर टाकलंय आणि आपला कौल चिकन झालेलं आहे. आणि गाईज ट्रस्ट मी, हॅलो, ह्याची टेस्ट आहे ना 1 नंबर असते. कारण सर्वेश आणि मी जेव्हा अलिबागला केलं होतं ना तेव्हा अजून सुद्धा माझ्या चौथी तोंडावर आहे. कारण हे तुम्ही एकदा करून बघा. हा आयटम तुम्हाला बघायला एकदम सिम्पल वाटत असेल पण खायला 1 नंबर लागतो. सो तुम्ही नक्की ट्राय करा. इशारे आलेले आहेत शूटिंगमध्ये घे म्हणून. सो डन. आता मामा टाकतोय. माझी तर पाली झाली टाकून. दूर एवढ्या डोळ्यात जाते ना की तिथं बसायला पण नको वाटतं. अक्षरशः माझे डोळ्यांची एकदम हालत झाली बेकार. ठीक आहे, 31 आहे. आता नवीन वर्ष सुरू झालंय. आजचा वार बुधवार 1 जानेवारी 2025. मस्त वाटतंय. झालं किती वेळ आहे तुम्ही सगळेजण वाट बघतात गाईज. कधी होईल कधी होईल. सो गाईज या तुम्ही पण कौल चिकन फ्राय खायला. एकच नंबर गाईज, मजाक नाही, खतरनाक लागतंय. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कधी तुम्हाला चान्स भेटला तर नक्कीच ट्राय करा. सो गाईज आता मी हा पाण्याचा हंडा आणलाय. 17 वेळा फेरा मारायला नको आतमध्ये. आणि आता आहे ना आम्ही ब्रेड मध्ये शेजवान चटणी लावू आणि ते कौल चिकन फ्राय खाऊ. बघू कसं लागते. एकदम नवीन कॉम्बिनेशन कॉम्बो. सो मी ब्राऊन ब्रेड आणले येताना मागाशी. सो गाईज आपला सँडविच आता तयार आहे. आणि माझ्या फोनची स्टोरेज हमेशा नेहमीप्रमाणे फुल झालेली आहे. सो खाऊया. बनवून खावाचा. खतरनाक. सो गाईज आमचं तरी एवढा चिकन राहिलेला आहे आणि मी कच्चा पण ठेवलाय बाजूला.
सो 2.5 किलो तर आम्हाला काय संपला नाही आणि आमचं कौल चिकन पण झालेलं आहे आणि सगळ्यांचं खाऊन पण झालंय. तरी पण अजून एक टोप शिल्लक आहे अख्खा शिजलेला पण आणि शिजायचा पण. सो काय नाही पोरं नुसते आम्ही एवढा खाऊ आणि तेवढा खाऊ काय नाही खात. काय खाऊ ठीक आहे भेटतो तुम्हाला. गाईच कौलांनी बघा कसा पेट घेतलाय. खतरनाक. दम लागला काहीच बेकार. तुझे मुलं पाणी पितो काही एम पाणी दिपला कसं पाणी वाटतंय एम दादा. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे मौत आनी है आएगी एक दिन जान जानी है जाएगी एक दिन. मौत आनी है आएगी एक दिन जान जानी है जाएगी एक दिन. ऐसी बातों से क्या घबराना यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. गाईज सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि गणपती बाप्पा मोरया बोलून आपण आपल्या नववर्षाला 2025ला सुरुवात करूया. हॅपी न्यू इयर. सो गाईज सकाळचे 3:45 म्हणजे पहाटेचे 3:45 वाजलेत आणि मी खातोय सँडविच कारण चिकन भरपूर राहिलंय. सो वेस्ट नको घालवायला त्यासाठी. आणि आता थंडी लागायला लागली आहे. रात्रभर थंडी नव्हती मच्छर पण चावायला लागले आहे. सो आम्ही आता पुन्हा आग लावली. एवढा शिजवलेला बाकी आहे एवढाच मॅरिनेट केलेला बाकी आहे आणि एवढाच कच्चा बाकी आहे. काय नाही पोराही खाल्ला. नेक्स्ट टाइमला एवढा आणणारच नाही. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केलाय मी. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चिकन खा आणि मस्त राहा. कापला नाही तो. सो तुमचे काय काय न्यू इयरचे रिझोल्युशन्स आहेत ते पण नक्की मला सांगा. नाही सांगितलं तरी चालतील कारण कसं आहे न्यू इयरचे जे रिझोल्युशन्स असतात ते 99% लोक करत नाहीत. फक्त नावापुरते असतात की आम्ही जिमला जाणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. पण काही होत नाही लोकांची, जसं की माझ्या बाबतीत नेहमी होतं. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.